नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की चरणचा फोन येतो कामिनीला ब्लॅकमेल करण्यासाठी. काय मग माझ्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ होता प्राजूचा तो तुमच्या मोबाईलमध्ये घेतला. व्हेरी स्मार्ट बरं का कामिनी मॅडम. कामिनी पटकन दचकून उठते आणि म्हणते, काय मग ऋषी आणि अनिकाचं लग्न ठरलंय वाटतं. चांगलंच ब्लॅकमेल केलंय तुम्ही. असं काही बोलल्यानंतर न कामिनी म्हणते, चरण तुला लागली खबर ह्या गोष्टीची. हो लागणारच ना, एवढी मोठी बात आहे म्हणल्यानंतर न कळणार नाही मला. तोपर्यंत कामिनी म्हणते, बोल मुद्द्याचं बोल रे, मुद्द्याचं बोल. काय पाहिजे काय तुला. अहो जे तुम्हाला पाहिजे असतं तेच मला पाहिजे ना, म्हणजे ओन्ली पैसा. पैसा ओन्ली, ह्याच्या पलीकडे काहीच नसतं. असं काय बोलल्यानंतर कामिनी म्हणते, अरे तुझं तोंड बंद ठेवण्यासाठी तू किती रक्कम मोजशील. चरण भली मोठी रक्कम कामिनीच्या समोर ठेवतो. कामिनीला तर विचारच पडतो की अरे मी ह्याला जर एवढे पैसे दिले नाहीत तर हा चरण काहीही करू शकतो अनिका बेबीच्या एंगेजमेंटमध्ये. कामिनी फोन ठेवते. रागिनीला सगळं काही झाल्याबद्दल सांगत असते. रागिनी बिचारी म्हणते, आता काय करायचं, काही प्रॉब्लेम तर होणार नाही, माझं काळीच धडधडतंय, असं काही कामिनीला बोलत असते. पण कामिनी बिचारी म्हणते, नाही रागिनी असा काही भलता सलता विचार करू नको, आपण काही जरी झालं ऋषी आणि अनिकाचं लग्न होणार म्हणजे होणारच. असं काही बोलल्यानंतर बिचारी कमळी आपली अनिकाच्या हातापाया जोडत असते, म्हणजे तिचं काम करत असते. तिची बुटं पुसते, सगळं जे काय म्हणाल ते करत असते. बॅगा घेऊन अखेर काळ कामिनी अनिका ह्या दोघीजणी चाललेल्या असतात. अनिका म्हणते, काय ग कमळी टमळी गावछाप गवार, तुला काही कळत नाही का बॅगा कुठं ठेवायच्या त्या. तोपर्यंत कमळी आपली शांतपणाने ऐकत असते, बॅगा गाडीत नेऊन ठेवते. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर कमळी परत एकदा तिथंच येते. कामिनी म्हणते, अनिका चल जायचं आहे ना. हो ग्रॅनियजी, किती उशीर केला आहेस ग, तुझ्यामुळे तर उशीर झाला आहे सगळा. कामिनी दुसऱ्याच विचारामध्ये असते, ह्या चरणला पैसे द्यायचे तरी कुठले द्यायचे, असं काही विचार करत असते. ग्रॅनियजी जायचं आहे ना. तोपर्यंत हो जायचे. अनिका जरा साईडला येतीस का, ह्या कमळी टमळीला ना अजिबात घेऊन जायचं नाही, कारण की जिथे तिथे आपण घेऊन जातो ना त्यासाठी तू अनलकी आहेस, ती आपल्यासाठी अनलकी आहे, कारण काही ना काही मोठा मॅटर केल्याशिवाय राहणार नाही. अनिका म्हणते, ओके ठीक आहे ग्रॅनियजी, आपण दोघीच जाऊ. ह्या दोघीजणी जातात नयनताराच्या घरी. नयनताराने सगळी काही तयारी केलेली असते. अनिका बॅगा वगैरे आतमध्ये पोहोचवते, म्हणते, सासू मॉम असं काही बोलल्यानंतर ग्रॅनियजी मी बरोबर हाक मारली ना ग. हो बरोबर मारली. नयनतारा येते. नयनताराला अनिका म्हणते, काय मग सासू मॉम, मला वाटलं तर तुम्ही माझं चांगलंच वेलकम कराल, आरती वगैरे माझी घ्याल. कामिनी म्हणते, तुला ही अपेक्षा आहे का, बरं ठीक आहे आपण करूच. तोपर्यंत नयनताराला कामिनी करायला होते. कामिनी काहीही नयनताराला करू शकते, कारण की नयनताराची मजबुरी असते. नयनतारा पटकन सरू मावशीला हाक मारते, पण सरूने बघितलेलं असतं या कामिनीला. सरू काही याला तयार नसते. दुसरी ज्यांच्यात मावशी असते त्यांना पाठवतात आणि हिचं अनिकाचं औषण केलं जातं. अनिका आतमध्ये येते, परत इथे कमळी आणि निगीन बंड्याचा मोठा काही प्लॅन ह्याच्यात असतो. मेन मुद्दा हाच तर आहे ना, कमळी आपल्याला ह्याच्यामध्ये मोठा खुलासा करून देणार असते, ह्या कामिनीचा खरा चेहरा समोर आणण्यासारखी. कमळीला काही कळत नसते, चरण कुठे येते काय सापडत नसतं. कमळी म्हणते, निग्गी बंड्या कमळी माझ्यापाशी मोठा प्लॅन आहे. तो पण कमळी सगळं काही प्लॅन सांगते, तशा प्रकारे बंड्या निग्गी कमळी करतात. कमळी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या नयनताराच्या घरी पोचते. वॉचमन म्हणतो, तुम्ही कोण आहात. हो मी अनिकाची मेकअप आर्टिस्ट आहे, मी मेकअप करायला आले. तिथे साईन वगैरे करते, आतमध्ये एंट्री करते. कमळीमध्ये झालं एकदाच, आतमध्ये एंट्री तर भेटली आपल्याला. ती अनिकापाशी गेल्यानंतर अनिका म्हणते, तुझ्याकडे बघून तरी वाटत नाही की तू मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून. अहो माझ्याकडे कशाला बघताय, मला कोण बघणार आहे आता, खास करून तुम्हाला बघणार आहे ना. असं काही बोलल्यानंतर अनिका म्हणते, हो बरोबर आहे. कमळी पटकन अनिकाला ओढून घेते, तिला खुर्चीवर बसवते. मॅडम तुमचा छान मेकअप झाला पाहिजे बरं का, तुम्ही एकदम उठून दिसला पाहिजे तुमच्या एंगेजमेंटला. तुमचे जे काही बॉयफ्रेंड आहेत ना ते एकदम मस्त आहेत बरं का, हँडसम.
अनिका लगेच चिडते, का गं तुला कसं माहीत? माझ्या रिशवरती अजिबात डोळा धरायचा नाही. मला अजिबात कोणालासुद्धा बघितलेलं आवडत नाही. माझाच आहे तो, माझाच राहणार आहे तो. असं काही बोलल्यानंतर बंडे आणि निगीने चांगलं डोकं चालवलेलं असतं आणि ती अनिकाच्या ज्या काही मैत्रिणी जीवलग असतात ना त्या दोघींना बोलवलेलं असतं. काय गं बाई बिचारी, तुमच्या दोघींची काय अवस्था झाली आहे? त्या अनिकाने त्या कमळीला बोलवलं आहे ना लग्नामध्ये, एंगेजमेंटमध्ये, आणि तुमच्या दोघींना नाही बोलवलं. त्या म्हणतात काहीतरी काय बोलते. अनिकाने तसं जर काही केलास तर आम्हाला सांगितलं असतं. निग्गी म्हणते, काय उभेड्या पोरी आहेत. खरंच तुम्हाला खरं काय ते पण कळत नाही गं. एवढं पण विसरभोळ नसावं माणसानं. तोपर्यंत निगीन बंड्या पटकन अनिकाच्या फोनवरती फोन करायला होतात त्या दोघींना मैत्रिणीला. आणि तोपर्यंत कमळी म्हणते, तुमच्या मैत्रिणीचाच फोन असणार आहे. अनिका म्हणते, काय गं तुला कसं माहीत? अहो ह्या लग्न सराईमध्ये एंगेजमेंट असल्यानंतर मैत्रिणीचाच फोन येतात ना, अजून कोणाचा येणार आहे? तुम्ही डोळे बंद करून एक बसून घ्या, असं काही अनिकाला कमळी सांगत असते. तोपर्यंत कमळी एका साईडला जाऊन बोलते, कारण म्हणते की रेंज नाही आहे ना. कमळी रिअल आवाजामध्ये बोलते. असं काही आवाज ऐकल्यानंतर त्या दोघींच्या तर पायाखालची जमीनच सरकते. अरे खरंच की अनिका किती विचित्र आहे गं. आणि आपण दोघीजणी एवढ्या जीवलग मैत्रिणी असून सुद्धा आपल्या दोघींना बोलवलं नाही, पण त्या कमळीला बोलवलं आहे. खरंच वाटलं नव्हतं ती अनिका एवढी डांबीस आहे म्हणून. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर त्या दोघीजणी फोन ठेवतात आणि वंडे आणि निग्गीपाशी सगळं काही मनातलं अनिकाचं गुपित सगळं काही सांगतात. तेव्हा काही निग्गी आणि वंड्या म्हणतात, खरंच आत्ता कुठं सत्य बाहेर आलं आहे. जे जे कमळीबरोबर झालं ते सगळं काही अनिकानं केलं होतं. त्या दोघीजणी म्हणतात की अनिकापाशी असं काहीतरी आहे, त्याच्यामुळे ऋषी सरांच्या घरचे सगळे काही लग्नाला तयार झाले आहेत. त्याच्यावरूनच निग्गी म्हणते, आपल्याला काही जरी झालं त्याच्या चरणला शोधलं पाहिजे. आणि त्या दोघींना म्हणतात की चरण आपल्याला कुठे सापडेल बरं? त्या दोघीजणी म्हणतात, इथं जवळपास आपल्या हॉस्टेलपाशी एक चायची टपरी आहे, तिथे सापडणार आहे. आणि तिथे निग्गी, कमळी आणि बंड्या हे तिघीजणी जातात. त्या चरणला चांगला फरफडत घेऊन नयनताराच्या समोर उभं करतात. आणि हेच आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये दाखवलं जाणार आहे की चरण स्वतःच्या तोंडाने सत्य वगळून अनिका, कामिनी, रागिणीचं सत्य सगळ्यांसमोर आणून त्यांचा पर्दाफाश करतात. हे खूप मोठी ट्विस्ट आहे. नक्कीच येणारा भाग खूप मजेदार असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय सगळ्यांना.